श्लोक 29. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. अर्थ, सर्व कर्म प्रकृतीद्वाराच होत असतात व आत्मा करता नाही, कारण तो कोणतेच कर्म करीत नाही. आणि हेच जो जाणतो तोच खरा तत्वज्ञ असतो, कारण आत्मा अकर्ता आहे हेच सत्य आहे. ते सत्य जो पाहतो म्हणजेच त्याला जाणतो त्यालाच जाणता असे म्हणतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: मन, बुद्धी, प्रमुख सर्व कर्मेंद्रियांकडून होणाऱ्या क्रिया हे प्रकृतीचेच कार्य आहे. हा विचार ज्ञानदेवांनी पुढील ओवीत सुंदरपणे मांडला आहे. आणि त्यासाठी त्यांनी घर व आकाश यांचे चपखल उदाहरण सुद्धा दिले आहे. ज्ञानदेव म्हणतात की घरीची राहटती घरी, घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबरते उगे. म्हणजे घरात राहणारी सर्व मंडळी अनेक प्रकारच्या गोष्टी कामे सतत करत असतात, पण ते घर मात्र त्यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही. किंवा आकाशात ढगांनी कितीही धावपळ केली तरी ते आकाश मात्र अचलच असते. त्याचप्रमाणे प्रकृती आत्मप्रकाशाचे आधारावर गुणवती होऊन विविध क्रिया करीत राहते, पण आत्मा अकर्ता असतो. तो कोणतीच क्रिया करण्यात सहभाग घेत नाही. इतकेच नाही तर या कोणत्याच क्रियेबद्दल त्याला काहीच वार्तासुद्धा, म्हणजे बातमीसुद्धा किंवा पत्तासुद्धा नसतो. आपण जसं म्हणतो तसं ह्या आत्म्याचं आहे. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो वोथंबा, नेणे कोण, असं ज्ञानदेव म्हणतात. प्रकृती म्हणजे सजीव देह, यामध्ये ईश्वर असतोच. प्रकृतीत पुरुष आहे. आपल्या मनात एखादा विचार प्रथम येतो आणि मग बुद्धी तो विचार ताडून पाहते. बुद्धीने होकार दिला की मगच मन इंद्रियांना आज्ञा देते. ती कर्मे देहाकडून केली जातात. याप्रमाणे देहाकडून होणारी सर्व कर्मे प्रकृतीच करत असते. त्यातील पुरुष अलिप्तपणे नुसता बघत असतो. तो केवळ शक्ती पुरवण्याचे काम करतो, मात्र तो कोणत्याच कर्माचा करता नसतो. तो केवळ साक्षी आहे. सूर्य उगवतो, सर्वत्र प्रकाश पसरतो. त्या प्रकाशात भूतलावरचे अनेक व्यवहार होतात, ते सूर्यप्रकाशात होतात, पण सूर्य त्यातील एकही गोष्ट करीत नाही. अगदी तसेच हे आहे. पुरुष म्हणजे आत्मा, माझ्यातील खरा मी तोच तर आहे. तो अकर्ता असल्याने कोणत्याच कर्माचे फळ त्याला लागत नाही किंवा मिळत नाही. तो कर्मफल न भोगणारा असा अभोक्ता आहे. सर्व कर्मे प्रकृतीच करते, मी काहीच करत नाही ही गोष्ट ज्याने जाणली व ज्याने ती आचरणात आणली तोच खरा सत्य जाणणारा तत्वज्ञ आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. येथे एक विचार लक्षात घेतला पाहिजे की प्रत्येक कर्म प्रकृतीकडून होत असते, तसेच ते प्रत्येकाचे प्रकृतीनुसार होते. अर्जुन युद्ध करायला तयार नाहीये, पण त्याने ते केलेच पाहिजे, कारण तो क्षत्रिय आहे. युद्ध करणे ही त्याची प्रकृती आहे. तो त्याचा स्वधर्म किंवा स्वभावच आहे. ते केले असता त्याला पापपुण्याचे भय बाळगायचे कारण नाही. शिवाय त्याची क्षात्रवृत्ती त्याच्याकडून हे युद्ध करवून घेईलच, असे भगवंताचा विश्वास आहे. तो त्याचा करता असणार नाही. हा क्षात्र स्वभाव तुझ झुंजवील, असं पुढे 18व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. व्यवहारात कर्म करताना हा विचार मनात आणून कर्म केले तर प्रापंचिक माणसाला सुद्धा परमार्थ अवघड होत नाही किंवा वाटत नाही. अशा साधकाने निष्कलंक झाले तर त्याला ब्रह्माची प्राप्ती कशी होते याचा विचार भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. इथे आपण थांबूया.